प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 14 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये धक्कादायक गोष्ट अशी घडली आहे ती म्हणजे की ती मनस्विनी भांडेवालीचं सोंग घेऊन इथे तेजस्विनीला किडनॅप करण्यासाठी आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूयात प्रेक्षकांनो आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला बघा, इथे तेजस्वीनं सुंदर अशी खिचडी बनवलेली आहे आणि त्यावेळेस म्हणते की कोणीही माझं कौतुक करत नाही. मग तेव्हा बघा छोटे भाऊजी जे आहेत ते म्हणतायत की खरंच वहिनी खूप अप्रतिम खिचडी झाली आहे आणि शाबू तर एकदम अशी कापसासारखा लुसलुशीत वाटतंय. आणि त्यावेळेस बघा परशू जे आहे तो म्हणतो की खरंच 10 वर्षांनी मी अशी एवढी सुंदर छान खिचडी खातोय, खरंच वहिनी खूप थँक्यू. आणि असं म्हटल्यानंतर बघा इथे तेजस्विनी म्हणते की या दोघींना म्हणजेच उर्मिला आणि मीनाक्षीला म्हणते की तुमचे नवरे अजूनही नौटंकी आहेत, अजिबात बदललेले नाहीत. त्यावेळेस बघा या दोघीजणी हसायला लागतात आणि त्यावेळेस छोटे भाऊजी जे आहेत ते म्हणतात की हां वहिनी, नौटंकीवरून आठवलं की आपला तो कान्हा कुठे, कान्हा अजून काही आलेला नाही. मग त्यावेळेस बघा उर्मिला म्हणते की काय हो नौटंकी, कान्हाला म्हणताय तुम्ही? असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो मीनाक्षी सांगते की काय बाबा, त्यांना आता तेजस्विनी वहिनीने बाहेर फिरायला जाण्यासाठी परमिशन दिलेली आहे आणि त्यामुळं ते दोघेही बाहेर जाण्याची जय्यत तयारी करत असतील. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा हर्षदा ठरल्याप्रमाणे प्लॅननुसार वागत असते आणि ती म्हणते की प्रेक्षकांनो खरंच खूप दिवसांनी तुमचं घर अगदी भरल्यासारखं वाटतंय. आणि त्यावेळेस बघा तेजस्विनी तिला खिचडी खाण्यासाठी आग्रह करते आणि ती नको म्हटल्यानंतर एक प्लेटमध्ये खिचडी आणि चम्मच ते हर्षदाच्या हातात देते. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा ते हर्षदा म्हणते की तुम्ही सर्वजणही जोडीजोडीनं का फिरायला जात नाही आहात. आणि असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो उर्मिला म्हणते की वाव, खरंच तू माझ्या मनातलं बोललीस. आणि तेजस्विनी तिला विचारते की काय ग, कशी झाली आहे खिचडी? त्यावेळेस बघा हर्षदा म्हणते की खरंच खूप छान झाली आहे खिचडी. आणि प्रेक्षकांनो हर्षदानं हा प्लॅन सुचवल्यामुळे इथे तेजस्विनी म्हणते की खरंच हो ग, ह्यांनी खरंच कुठेतरी जायला पाहिजे. आणि त्यावेळेस उर्मिला तर खरंच खूप खुश होते आणि ती म्हणते की खरंच कित्येक दिवस झाला आपण कुठेच कोणीही बाहेर फिरायला गेलेलो नाहीत आणि आपण खरंच जाऊया ना, सगळेजण एकत्र जाऊयात फिरायला. असं म्हटल्यानंतर बघा मीनाक्षी म्हणते हो, मी तर कित्येक वर्ष झालं माझ्या माहेरी सुद्धा गेलेली नाही. आणि प्रेक्षकांनो बघा मग त्यावेळेस तेजस्विनी म्हणते की मीनू तू आत्ता जा, काहीच हरकत नाही, तू आत्ताच गेलीस तरी चालेल. आणि हो परशू भाऊजी आणि छोटे भाऊजी तुम्हाला दोघांनाही सांगते, ह्यांना आत्ताच्या आत्ता बाहेर घेऊन जायचं. त्यावेळेस बघा जे छोटे भाऊ जे आहेत ते म्हणतात हो वहिनी, तू सांगतेस ते अगदी खरं आहे, आम्ही सर्वजण बाहेर जाऊही, पण तुझं काय, तू एकटी इथे राहणार? त्यावेळेस ती म्हणते हो काय झालं, मी इथे राहू शकते की, आणि माझं घर आहे, मला कोणाची भीती नाही आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की नाही वहिनी, आम्ही तुला सोडून नाही जाऊ शकत. त्यावेळेस बघा ती म्हणते की घाबरायची काही गरज नाही, तुम्ही जा आणि फिरून या. आणि माझ्याबरोबर हर्षदा आहेच की, काय ग हर्षदा आहेस ना तू, का तुलाही जायचं आहे कुठं? त्यावेळेस हर्षदा म्हणते की नाही नाही, मी इथेच आहे, मला नाही जायचं आहे कुठं. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणते बघा तेजस्विनी म्हणते की तुम्ही बिंदास्त फिरून या. आता इकडे कान्हा बघा सखीला आवाज देत असतो आणि त्यावेळेस सखी काही लवकर बाहेर येत नाही. त्यावेळेस कान्हा म्हणतो की बायकांना आवरायला वेळ लागतो, हा जागतिक प्रश्न आहे, त्यांचं कसं काही लवकर आवरत नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तो देवाला म्हणतो की देवा, पुढच्या जन्मात मला ना बायका म्हणजे बाई बनवूनच पाठव, मलाही कळेल मग काय एवढा उशीर लागतोय. आणि प्रेक्षकांनो त्याच वेळेस बघा ते सखी अतिशय सुंदर असं आवरून आलेली असते, मस्त वन पीस घालून आणि केस वगैरे मोकळे सोडून ती आलेली असते आणि हिल्स वगैरे घातलेले असतात. आणि तिच्याकडे बघून बघा कानाची विकेटच पडते, तो एकटक तिच्याकडे बघत असतो, त्याची नजरही हलत नाही. आणि त्यावेळेस बघा सखी हळूहळू त्याच्याजवळ येते आणि त्यावेळेस ती म्हणते की काय आज कोणाची तरी विकेट पडलेली दिसते. आणि असं म्हटल्यावर नंतर बघा इथे कान्हा हा चाचपटत बोलायला लागतो आणि तो म्हणतो की तुम्ही खूप हॉट दिसताय. आणि त्यावेळेस सखीला नाही ऐकायला आलंय असं दाखवते आणि त्यावेळेस ती म्हणते काय बोलतोयस, परत बोल, अरे तुझीच हक्काची बायको आहे, काय बोलायचं ती न लाजता स्पष्टपणे बोल. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो कान्हा म्हणतोय की सखी मॅडम तुम्ही खरंच खूप हॉट दिसताय. आणि त्यावेळेस बघा सखी लगेच लाजून खाली बघते आणि त्यावेळेस सखी म्हणते की काय कान्हा तुला काय असंच यायचंय, तुला आवरायचं वगैरे नाही आहे? त्यावेळेस ती म्हणते की अरे तू
ड्रायव्हर दिसशील माझा. आणि त्यावेळेस कान्हा म्हणतो की मग काय झालं, मी होतोच की तुमचा ड्रायव्हर. असं म्हटल्यानंतर सखी म्हणते नाही, पण आता तू नवरोबा आहेस आणि नवरा हा बायकोला शोभायलाच पाहिजे आणि त्यामुळं तुला शोभून दिसायचं आहे आणि तू मला व्यवस्थित मॅच होत नाहीस, मला शोभत नाहीस, म्हणून तू छानपणे आवर. मग बघ, एकतर काही लोक ट्विंक करतात, नाही तर मग तिला शोभेल असं काही करतात. काय कान्हा माडिक. असं म्हटल्यानंतर बघा, कान्हा माडिक म्हटलं की कान्हाला आजीनं बोललेलं सर्व काही आठवतं आणि आजी म्हणते की जी मुलगी स्वतःच्या नावापुढे कान्हा माडिक हे नाव लावते त्या मुलीला माहिती आहे का, कान्हा माडिक नावाचा कोणताही व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे. आणि ह्याने तो अतिशय अस्वस्थ होतो. आणि त्यावेळेस बघा, सखी म्हणते की मला काहीही तुझं ऐकून घ्यायचं नाही, तू तुझं व्यवस्थित आवरायचंस म्हणजे आवरायचंस, तू मला सूट होत नाहीस. आणि त्यावेळेस बघा, सखी म्हणते की थांब, मी तुला ड्रेस काढून देते. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस सखी कान्हासाठी ड्रेस चॉईस करते आणि तो ड्रेस कान्हाला घालायला दिसते आणि आता म्हणते की सो लुकिंग लाईक अ हँडसम असं म्हणून त्याला तो ड्रेस घालायला सांगते. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, सखी म्हणते की मी जातीये, तू पटकन आवरून खाली ये. त्यावेळेस कान्हा म्हणतो की आहो सखी मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बेबी सरकार ऐका ना. त्यावेळेस ती म्हणते की तुला आय लव्ह यू टू असं बोलायचं आहे का. त्यावेळेस तो म्हणतो की नाही. त्यावेळेस मग सखी म्हणते की तुला जर आय लव्ह यू टू माझ्याशी बोलायचं नसेल तर यापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं काहीही नाही आणि मला दुसरं काहीही ऐकून घ्यायचं नाही. त्यावेळेस कान्हा म्हणतो की नाही, त्यापेक्षाही खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेस ती म्हणते की यापेक्षा माझ्यासाठी कोणतीही गोष्ट महत्त्वाची असणार नाही आहे, जाते मी, बाय. आणि आधीच आपल्याला लेट झाला त्यामुळे लवकर ये. सखी गेल्यानंतर कान्हा मनातच विचार करतो की बेबी सरकार, मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे, पण ही गोष्ट सांगणं मला महत्त्वाचं वाटतं आहे आणि माझ्याच्याने आता लपवणं होत नाही, त्यामुळे लवकरच तुम्हाला सांगायला पाहिजे की मी कान्हा माडिक नाही आहे. आता प्रेक्षकांनो, इथे बघा, सखी आवरून खाली आलेली असते आणि त्यावेळेस तिथे कॅमेरामॅन जो आहे तोही आलेला असतो. आणि त्यावेळेस बघा, सखी म्हणते की आई, तुझा फोटो काढण्यासाठी यांना बोलवलेला आहे. आणि त्यावेळेस बघा, तेजस्विनी स्पष्ट नकार देते की नाही, मला नको, मला फोटो काढायचा नाही. आणि त्यावेळेस बघा, सखी म्हणते की आई, एवढं वर्ष तू आमच्याजवळ नव्हतेस आणि त्यावेळेस या भिंतीवर त्या सरकारचा फोटो होता आणि त्या फोटोकडे बघितलं की मला ते सर्व जुने दिवस, सर्व काही पहिलं घडलेलं ते आठवायला लागतं, त्या बाईचा चेहरा आठवतो. त्यामुळे मला आता तिचा फोटो काढून माझ्या आईचा, खऱ्या आईचा फोटो इथे लावायचा आहे आणि त्या खोट्या आईचा फोटो मला कायमचा काढायचा आहे. त्यावेळेस बघा, इथे तेजस्विनी म्हणते की बरं बरं ठीक आहे, तू पॅनिक होऊ नको, ओके. आणि असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बघा, या दोन्ही जोड्या आवरून बाहेर आलेल्या असतात. आणि त्यावेळेस सखी म्हणते काय, तुम्ही पण सगळे फिरायला जाताय की काय. त्यावेळेस परशू म्हणतात की मग आमच्या वहिनीनं ऑर्डर सोडली आणि ती पण प्रेमाची बरं का. आणि त्यावेळेस बघा, सखी म्हणते की वाव, खरंच खूप भारी, सगळेच जण फिरायला जातात, खरंच खूप छान. आणि असं म्हटल्यानंतर बघा, इथे उर्मिला म्हणते की मी तर आता ढीगभर रील्स काढणार आहेत माझ्या फॉलोअर्ससाठी. आणि त्यावेळेस बघा, इथे तेजस्विनी सखीसाठी एक खाण्याची बास्केट, त्यामध्ये ज्यूस, फ्रूट्स वगैरे पाठवून देते. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, सखी म्हणते की काल कोणीतरी कान्हाची खूपच बाजू घेत होतं, पण काय झालं, अजून तो कान्हा आलेला नाही आहे. आणि तेवढ्याच बघा, कान्हा म्हणतो की बेबी सरकार, बेबी सरकार, अहो तुमचा गॉगल रूममध्येच विसरला होता आणि एवढं उन्हामध्ये डोळ्यांना त्रास होईल. आणि त्यावेळेस बघा, मग तेजस्विनी म्हणते काय बघ किती काळजी आहे त्याला. असं म्हटल्यानंतर तो लगेच सखी म्हणते की थँक्यू. आता प्रेक्षकांनो, इथे कान्हा सर्वांच्याकडे बघतो आणि म्हणतो काय, सर्वच जण आमच्याबरोबर फिरायला येत आहे का काय. त्यावेळेस इथे छोटे भाऊजी जे आहे ते म्हणतात की हो, आणि परत म्हणतात की नाही, अरे आम्ही तुझी चेष्टा करत होतो, आम्ही बाहेर चाललोय. मग त्यावेळेस बघा, कान्हाला प्रश्न पडतो की तो म्हणतो मग सर्वच जण बाहेर जाणार आहे म्हटल्यावर मग यांच्याबरोबर कोण थांबणार. त्यावेळेस इथे तेजस्विनी म्हणते की माझ्यासोबत थांबायची काहीच गरज नाही, मी आहे की, आणि हर्षदाही आहे माझ्याबरोबर, आणि मला कसली भीती आहे. आलाच ना मनस्विनीचा विचार डोक्यात आला रे, अरे काढून टाक, पुसून टाकते सर्व, आणि ती आता परत येणार नाही. असं म्हटल्यानंतर कान्हा म्हणतो की नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्याबरोबर चला. त्यावेळेस बघा, तेजस्विनी म्हणते की नाही नको, मी इथे थांबणार आहे, तुम्ही जाऊन व्यवस्थित एन्जॉय करून या, मी माझे इथं व्यवस्थित राहीन आणि हर्षदा आहेच की माझ्या सोबतीला. असं म्हटल्यानंतर सखी म्हणते की नाही आई, तू चल आमच्याबरोबर. त्यावेळेस बघा, इथे
तेजस्विनी म्हणते की नको. मग त्यावेळेस कान्हा म्हणतो की काय फोटोग्राफर वगैरे काय फॅमिली फोटो काढायचा आहे की काय. मग त्यावेळेस बघा सखी म्हणते की नाही, आईचा फोटो काढायचा आणि मोठा फोटो करून भिंतीवर लावायचा आहे. त्यावेळेस बघा इथे तेजस्विनी म्हणते की नाही नको अगं सखी. त्यावेळेस सखी म्हणते की आई हे तुझं घर आहे आणि त्यामुळे इथे तुझा फोटो लागायला पाहिजे. त्यावेळेस बघा तेजस्विनी म्हणते की नाही, माझं घर नाही, हे आपलं घर आहे आणि इथं आपल्या सर्वांचा फोटो पाहिजे, माझ्या एकटीचा फोटो नको आहे. आणि एवढे वर्ष मी एकट्यात काढलेत ग, मला आता एकटीचं काहीच असं नको आहे. त्यामुळे मला माझ्या फॅमिलीबरोबर राहायचं आहे आणि म्हणून आपला फॅमिलीचा फोटो इथे लावूयात. त्यावेळेस सखी म्हणते की बरं ठीक आहे. आणि असं म्हटल्यानंतर बघा इथे परशू जे आहेत ते म्हणतात की नाही, तुम्ही अगोदर तुमच्या तिघांचा फोटो काढून घ्या. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा मग तेजस्विनी, सखी आणि कान्हाचा एक सुंदर फोटो तो फोटोग्राफर आपल्या कॅमेरामध्ये या तिघांचा सुंदर असा फोटो क्लिक करतो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस तो म्हणतो की मी थोड्याच दिवसामध्ये तुमची फ्रेम जी आहे ती बनवून देईल. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस तेजस्विनी म्हणते की मी असेपर्यंत दे बरं का. आणि असं म्हटल्यानंतर सखीला खूप राग येतो आणि सखी म्हणते की आई काही काय बोलतेस अगं, प्लीज अशी चेष्टा मस्करी नको करत जाऊ आणि तू असं प्लीज बोलत जाऊ नकोस, कारण मी आत्तापर्यंत सर्व दिवस तुझ्याशिवाय काढलेत. आणि त्यावेळेस बघा इथे ती म्हणते की नाही एवढं पॅनिक नको हो अगं, मी मस्करीमध्ये बोलले. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा सर्वजण जाण्यासाठी निघतायत खरं आणि सगळेजण बाई करतात तेजस्विनीला, ते निघतायत. त्यावेळेस सखी आईला घट्ट मिठी मारते आणि तेव्हा आई म्हणजेच तेजस्विनी म्हणते काय राहतेस काय तेच. त्यावेळेस बघा सखी म्हणते काय अगं आई तू पण ना. आणि प्रेक्षकांनो असं म्हणून सगळे बघा घराबाहेर पडतात. आणि त्यावेळेस बघा इथं तेजस्विनी म्हणते सर्वजण किती आनंदात होते ना. आणि त्यावेळेस तिचं हर्षदाकडे लक्ष जाते आणि ती म्हणते काय अगं हर्षदा, आता आपण दोघीच घरात आहोत ना, त्यामुळे तुला जो आवडतो तो बेत बनव. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते की त्याआधी तुमच्यासाठी मी काहीतरी आणले, थांबा मी घेऊन आलेच. असं म्हणून बघा प्रेक्षकांनो इथे हर्षदा आतमध्ये जाते आणि खरं तर तिचा तो प्लॅन असतो, मनस्विनी सांगितलेला असतो. आणि त्यावेळेस बघा ती एक साडी घेऊन येते आणि त्यावेळेस ती तेजस्विनीला विचारते की आवडली का. तेव्हा तेजस्विनी म्हणते की हो खरंच खूप छान आहे. आणि तेव्हा बघा ती हर्षदा म्हणते की मी माझ्या ऐपतीप्रमाणे दिले, महाग नाही आहे पण मला तुम्हाला द्यावीशी वाटली म्हणून दिली. आणि त्यावेळेस बघा तेजस्विनी म्हणते की ऐपतीपेक्षा मन मोठं असणं खरंच खूप छान आहे आणि मला साडी आवडली. त्यावेळेस बघा हर्षदा म्हणते की माझं मन राखण्यासाठी म्हणताय का. त्यावेळेस तेजस्विनी म्हणते की नाही थांब, मी तुला घालूनच दाखवते मग तुझा विश्वास बसेल. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा ती तेजस्विनी ही साडी घालण्यासाठी जाते आणि बघा हर्षदा ही मनात विचार करते की माझा प्लॅन जो आहे तो पूर्ण वर्कआउट झाला आहे. आता प्रेक्षकांनो हे सगळेजण बघा आपल्या आपल्या गाडीमध्ये बसतायत, जाण्यासाठी निघतायत, गडबडीत आहेत आणि खरंच खूप आनंदात आहेत. कितीतरी वर्षानंतर सरकार बाहेर गेल्यानंतर हे सर्वजण हसत आणि आनंदाने दिसत आहेत, कारण आत्तापर्यंत त्या सरकारच्या प्रेशरखाली हे सर्वजण होते आणि आता कुठं त्यांना थोडीशी मोकळीक मिळालेली आहे. पण प्रेक्षकांनो आता असा सरकारने नवीन डाव रचलेला आहे, भयंकर असा डाव रचलेला आहे की खरंच या मालिकेला पूर्णपणे वळण येणार आहे. तर प्रेक्षकांनो यावेळेस बघा तेजस्विनी ही हर्षदाने दिलेली साडी घालून आलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की काय ग हर्षदा, बघ मी साडी घालून आली आहे, कशी दिसते ते सांग. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस हर्षदा काही बाहेर येत नाही आणि तेव्हा दरवाजातून भांडी भांडी घ्या भांडी असा आवाज येतो. आणि प्रेक्षकांनो तेव्हा तेजस्विनी बघा दार उघडून पाहते तर समोर एक भांडेवाली असते. पण प्रेक्षकांनो ती भांडेवाली नसून सरकार म्हणजेच मनस्विनी असते. आणि त्यावेळेस बघा ती तेजस्विनी म्हणते की मला अगं भांडे नको आहेत पण मी तुला काही थोडीशी मदत करू शकते, थांब मी पैसे घेऊन येते. आणि त्यावेळेस बघा ती बाई म्हणजेच मनस्विनी म्हणते की मी फुकटचे पैसे कोणाचे घेत नाही आणि माझ्या हक्काचं कधी सोडत नाही, तुम्ही जर भांडी घेतले तर मी तुमचे पैसे घेईन. काय ताई. आणि ताई हा शब्द ऐकला की तेजस्विनी ती अगदी पायाखालची जमीनच सरकते. आणि त्यावेळेस बघा जी मनस्विनी आहे ती स्वतःच्या हातातले भांड्याचं गाठोडं खाली ठेवते आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचा पदर जो आहे तो वरती करते. आणि त्यावेळेस तेजस्विनीला ओळखायला येते की मनस्विनी. आणि त्यावेळेस ती घाबरत म्हणते मनस्विनी तू. आणि त्यावेळेस बघा इथे तेजस्विनी खूप घाबरलेली असते आणि त्यावेळेस तिला काय करायचं तेही कळत नाही. आता प्रेक्षकांनो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की मनस्विनी ही सरकार म्हणजेच इथे तेजस्विनीच्या घरामध्ये येऊन तेजस्विनीला काय करणार आहे. प्रेक्षकांनो खरंच चकित करणारा भाग म्हणजे आता मनस्विनीनं तेजस्विनीचं रूप हे धारण केलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो इकडे सखी ही कान्हाकडून स्वतःच्या प्रेमाची कबुली मागते, परंतु कान्हा मी स्वतः कान्हा माडिक नाही याची कबुली देतो. तर
प्रेक्षकांनो, उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी मंडळींनो आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.